सरळगाव MIDCच्या पार्श्वभूमीवर नेवाळपाडा येथे एकतर्फी जमीन मोजणीचा शेतकऱ्यांनी केला निषेध। मुरबाड तालुक्यातील सरळगाव आणि परिसरात घाट घातलेल्या MIDCचा सध्या शेतकरी वर्ग जोरदार निषेध करत आहे। त्याच पार्श्वभूमीवर सरळगावच्या हद्दीतील नेवाळपाडा येथे शेतकऱ्यांनी एकतर्फी जमीन मोजणीचा जाहीर निषेध व्यक्त केला। शेतकरी एकजुटीचा विजय असो अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या। पुरुष वर्गाबरोबर अनेक महिला शेतकरी सुद्धा यावेळी सहभागी झाल्या होत्या। पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते दीपक खरड यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना प्रशासनाचा निषेध केला। आज या ठिकाणी नेवाळपाडा या गावाची जमीन मोजणीसाठी जे शासनाने परिपत्रक काढलं सामूहिक, कोणालाही पूर्वकल्पना नाही, वैयक्तिक नोटीसी नाही। खरं पाहता 2005 साली या जमिनी अधिग्रहण करण्यात आल्या, त्यांच्यावर शिक्के पडले म्हणजे त्या अधिग्रहण झाल्या। प्रत्यक्ष मालकी त्यांना मिळाली नाही। त्यानंतर आपण स्वर्गीय आबांच्या नेतृत्वाखाली सर्व शेतकरी एकत्र आलो आणि आपण त्या गोष्टीचा विरोध करत राहिलो। विरोध आपला संघर्ष केला म्हणून आपण आजपर्यंत या ठिकाणी थांबलो आणि पुन्हा एकदा आता सरकारने नव्याने सुरुवात केली। कोणालाही कल्पना नाही, कोणालाही विश्वासात घेतले नाही। 8 गावची लोक आहेत। खरं पाहता हे लोकप्रतिनिधींचं काम आहे। जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालायला हवं होतं। खरं पाहता मला असं वाटतं का मी एकटाच का बोलायचं, 8 गावच्या प्रत्येक नागरिकांनी हे बोलणं गरजेचं आहे का लोकप्रतिनिधी जेव्हा एखादा प्रकल्प आणतात त्यावेळेस ते बोलतात हा मी आणला। तुम्हाला माहीत असेल वडवली गावची मोजणी झाली, त्या ठिकाणी वडवली गावच्या ग्रामस्थांनी प्रखर विरोध केल्याच्या नंतर पुन्हा देवली सिंधीपाडा या ठिकाणी मोजणी झाली। त्या गावांनी देखील प्रखर विरोध केला। आपण सगळे त्यामध्ये भाग घेतला। ही मोजणी उचलून लावली। त्यानंतर नागाव गावची मोजणी झाली, तीही मोजणी उचलून लावली। ही मोजणी उचलून लावू, पण आपण असं समजू नका आपली मोजणी आपण उचलून लावली म्हणजे शासन थांबेल। शासन त्यांच्या बळाचा वापर करेल, पोलीस बळाचा वापर करेल आणि या ठिकाणी पुन्हा एकदा ड्रोनद्वारे मोजणी करतील। त्यांना प्रत्यक्ष बांधावर येण्याची गरज नाही। शेतकरी खूप आहेत, हजारो शेतकरी आहेत। आपण पाहिलं पाहिजे आता संसदेचं अधिवेशन झाले, त्या ठिकाणी राजाभाऊ वाजेसारख्या खासदारांनी संसदेत प्रश्न विचारला। सरकारच्या वतीनं त्यांना उत्तर देण्यात आले की 36,211 कंपन्या बंद आहेत। 36,211 कंपन्या बंद असताना विदर्भ, मराठवाडा कोरडा, त्या ठिकाणी दुष्काळाचं सावट आणि अशा ठिकाणी या कंपन्या न्या का त्यांना तिथेशी रोजगार मिळेल। या इथेशी माझ्या भूमिपुत्रांना, आपल्या भूमिपुत्रांना कुठल्याही रोजगाराची गरज नाही। आमचा उदरनिर्वाहाचा साधनच शेती आहे। या ठिकाणी तरुण दिसतात, त्याच्यावरून तुम्हाला समजतंय त्या तरुणांना शेतीची आवड आहे, त्यामुळे तरुण शेती देण्यास तयार नाही। आपला विरोध प्रखर राहिला पाहिजे। आजची ही शेवटची मोजणीची तारीख आहे। ही झाल्याच्या नंतर आपण तातडीने या ठिकाणी नेवाळपाडा, कुठे साई मंदिर, कुठल्याही ठिकाणी तुम्ही बसा, सर्व शेतकऱ्यांना एकत्र आणा आणि पुढच्या लढ्याची तयारी ही जोरदार झाली पाहिजे। सगळ्यांनी याच्यामध्ये भाग घेतला पाहिजे आणि शासनाने हा आणलेला प्रकल्प आपण हाणून पाडला पाहिजे। खरं पाहता या ठिकाणी आपण म्हणतो MIDC आली, इथे MIDC नाही। MIDC ही जागा भूसंपादन करणारा एक भाग आहे, संस्था आहे, बरोबर आहे। या ठिकाणी अदानी किंवा अंबानी एकच कोणीतरी येणार, उद्योजक। MIDC बोलल्यानंतर ती प्लॉटिंग असते, त्या ठिकाणी एखादा उद्योजक येतो, मला 2 एकरचा भूखंड पाहिजे, मला 5 एकरचा पाहिजे। जशी मुरबाड कुडवली ॲडिशनल MIDC आहे, ही तशा प्रकारची कंपनी नाही। ही एकच जण येणार आणि म्हणून त्या एकट्या उद्योगपतीला जागा देण्यासाठी आपले राजकीय पुढारी इतके उतावीळ झालेले आहेत की ते स्वतः स्टेटमेंट देतात का हा प्रकल्प झाला म्हणून या प्रकल्पाला आपला तीव्र विरोध असला पाहिजे आणि या ठिकाणी उद्यापासून संघर्षाची सुरुवात आपण करूया। ही ठिणगी आहे, हिचा पेट घेण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे। या ठिकाणी इतकंच बोलतो आणि या आलेल्या अधिकाऱ्यांचा, शासनाचा, केंद्र सरकारचा, महाराष्ट्र सरकारचा, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो। पिक्चर अभी बाकी है, ये तो अभी बाकी है, पिक्चर अभी बाकी है। शेतकरी एकजुटीचा विजय असो, MIDC रद्द झालीच पाहिजे।